सोलापूर जिल्ह्याला आता अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। सोलापूर दक्षिण तालुक्यामध्ये वडजी गावामध्ये पाऊस आला, जोरदार पाऊस झाले। अनेकांच्या घरामध्ये यामुळे पाणी गेलं, पावसाचं पाणी शिरलंय, घरातल्या प्रचंड साहित्याचं नुकसान झालंय। वडजी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे आता घरात पाणी गेलं आहे असा दावा गावकरी करतायत, असा आरोपच गावकऱ्यांनी केलेला आहे। आपण पाहू शकतोय घरांमध्ये उमरे ओलांडून पाणी गेलेलं आहे आणि सोलापूरमध्ये अवकाळी निमित्त ही अशी वाताहत घरांची झालेली आहे। तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्याला सुद्धा कालच अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय। काबड कष्ट करून पिकवलेला शेतमाल, शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतमाल या पावसामुळे अगदी वाहून गेलेला आहे। शेतकऱ्यांनी हा विक्रीसाठी ठेवला होता। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा माल आणला होता, मात्र पाऊस जोरदार पडला, धुवाधार पाऊस झाला आणि हा सगळ्याचा सगळा शेतमाल अक्षरशः पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय, मातीमोल झालाय। मोठ्या कष्टानं पिकवलेला शेतमाल वाहून गेल्यानं आता शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तर धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये जो पिकवला होता माल, तो कांदा संपूर्णपणे भिजलेला पाहायला मिळतोय। कांदा सडून गेलाय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसानच झालंय। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकरी करतायत आणि त्याबद्दल भाव त्यांना मिळावा, नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत। मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केली माझी। उपडलेले कांद्याची खूप भिजवण होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या, घोड्यांचे खूप नुकसान आहे। तरी मला नुकसान भरपाई हवी आहे। तरी कृषी सहाय्यक, तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे। आणि जवळजवळ माझा 5 ते 5.5 लाखाचे नुकसान झालेले, खर्च केलेला आहे 5-5.5 लाख रुपये। यापुढे थांबलेल्या युद्धाबद्दलच्या बातम्या आहेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आता ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रभावी ठरतंय। भारतीय लष्कराकडून अगदी 15 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला। यामध्ये याकिस्तानच्या 11 एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवेतून टाकता येतं। ब्रह्मोसनं आपलं ब्रह्मास्त्र साधलेलं आहे। आपण पाहू शकतोय ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसनं मोठं यश संपादन केलंय। उस मिसाइल की ताकत, ब्रह्मोस मिसाइल की ताकत को तो पाकिस्तान ने खुद स्वीकार कर लिया है। हमारे देश में एक कहावत काफी पुरानी है और वह है दिन में तारे दिखना। मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है। पाकिस्तानचा पराभव जाहीर आहे, पण पाकिस्तानला ज्या अवेक्स विमानाचा मोठा अभिमान होता ते भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं संपूर्णपणे नेस्तनाबूत केले, धुव्वा उडवलेला आहे। पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी अगदी शक्तिशाली अवेक्स विमानाचा नाश केल्याची कबुली दिली आहे। भारताच्या ब्रह्मोसमुळे ह्याचा नाश झाला आहे अशी कबुली स्वतः पाकिस्तानने दिलेली आहे। आता हे विमान जे आहे ते भारतावर आणि संपूर्ण परिसरावर पाळत ठेवणारे विमान आहे। त्याला स्काय आय असं सुद्धा म्हणतात। ते भारताच्या ब्रह्मोसनं उडवलेलं आहे। ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई। उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्रह्मोस मिसाइल आए। सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा। और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था, जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। या भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये अनेक राष्ट्रांनी आपापली पोळी भाजून घेतली आहे। त्यातच एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे भारतासोबत डबल गेम खेळतायत असा दावा केला गेलाय। अमेरिकेने एकीकडे भारताला पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे भारताविरुद्ध उभं राहणाऱ्या देशाला सुद्धा धोकादायक मिसाईल त्यांनी दिलेले आहेत।
डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला $304 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला आता मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील डबल गेम खेळतायत अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. तर गनिमी कावा करत भारतानं पाकिस्तानच्या सगळ्या नांग्या ठेचलेल्या आहेत. पाकिस्तानचं एअरबेस संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं आणि त्यापूर्वी भारतीय हवाई दलानं एक बनावट लढाऊ विमान पाकिस्तानच्या दिशेनं पाठवलंय. पाकड्यांचा काटा संपूर्णपणे या विमानाने काढले. तो या विमान पाहून पाकिस्तानचं लक्ष विचलित झालं आणि त्यानंतर भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा जोरदार मारा केलेला आहे. एका पाठोपाठ एक असे एकूण तब्बल 15 ब्रह्मोस भारतानं पाठवलेले आहेत. भारतानं 15 ब्रह्मोस डागले आणि पाकिस्तानचं संपूर्णपणे एअरबेस उद्ध्वस्त केलं. भारतीय सैन्याची ताकद आणखी एकदा वाढणार आहे कारण ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी काही वाढवण्याचा विचार करते. डिफेन्स बजेटमध्ये आपण पाहू शकतोय 50,000 कोटींची वाढ होणार आहे असं आता कळतंय. एकूण खर्च तब्बल 7 लाख कोटींच्या वर जातोय. संरक्षण अर्थसंकल्पात लवकरच अतिरिक्त तरतूद या बाबतीत केली जाऊ शकते अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती मिळते. भारताच्या डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ झाली आहे. पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त खर्चाच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे. यावर्षी संरक्षणासाठी 6.81 लाख कोटींची तरतूद होती. डिफेन्स बजेट मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 9.53 जास्त आहे तर गेल्या 10 वर्षात संरक्षण बजेटमध्ये सुमारे तिप्पटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे द डॉन वृत्तपत्रानं पाकिस्तान सरकारचा खोटारडेपणा आता उघड केला आहे. कारण पाक संसदेत बोलताना पाकचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ब्रिटिश वृत्तपत्र टेलिग्राफचा हवाला दिला होता आणि पाकिस्तानी हवाई दलाचं कौतुक केलं होतं. PAF आकाशातला बेताज बादशाह असल्याचं दार यांनी म्हटलं होतं. मात्र द डॉनने त्यांचा दावा संपूर्णपणे खोडलेला आहे. पाक सरकारनं टेलिग्राफचा AI फोटोचा वापर करून खोटा दावा केला असं डॉननं म्हटलंय. दरम्यान इशाक दार यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. ये टेलीग्राफ क्या लिखता है? पाकिस्तान एयरफोर्स इज अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काईज. अल्हम्दुलिल्लाह. पहलगाम हल्ल्याआधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली होती. असीम मुनीरनं हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं केलं होतं. काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातली नस आहे असं म्हटलं होतं. दरम्यान अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेननं काश्मीरबद्दल असंच एक विधान केलं होतं. भारताला धमकी देताना लादेनने भारत आणि अमेरिकेला सगळ्यात मोठे शत्रू म्हटलं होतं आणि त्याचमुळे असीम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांनी आता शांततेची आठवण झाली कारण भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान तयार आहे असं विधान त्यांनी केलंय. तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही असं भारतानं चांगलंच ठणकावून सांगितलंय. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मावलावी आमिर खान मुस्तकी यांच्यासोबत आता चर्चा केली आहे. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याचा केलेला निषेध भारताकडून स्वागत करण्यात आलंय. या निर्णयाचं भारतानं स्वागत केलंय.
जम्मू काश्मीरमध्ये सेनादलानं मोठं ऑपरेशन केलंय. विविध भागामध्ये लपलेल्या 6 दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यात आलाय. भारतीय लष्करानं 2 दिवसात 6 दहशतवादी ठार केले आहेत. काश्मीरच्या जंगलामध्ये मोठं सर्च ऑपरेशन राबवत भारतीय सैन्यानं ही विशेष कामगिरी केली आहे. की मॉर्निंग को जब एक सस्पिशियस मूवमेंट दिखाई दी तो पार्टीज ने क्लोज इन करके उनको चैलेंज किया और चैलेंज करने के ऊपर जो टेररिस्ट थे उन्होंने तुरंत फायर खोला. उसके बाद एक एनकाउंटर स्टार्ट हुआ, लेकिन पार्टीज ने क्लोज इन करके उनको न्यूट्रलाइज किया. सिस्टमैटिकली तरीके से सर्च करी गई एक एक घर को और एक एक करके अलग अलग जगह के ऊपर इन 3 टेररिस्ट को न्यूट्रलाइज किया गया. तो इस तरीके से ये दोनों जो ऑपरेशंस थे ये डिफरेंट काइंड ऑफ टेरेन में हुए हैं. एक जंगलों में और ऊंची जगहों पर हुआ है, दूसरा जो है वैली फ्लोर के अंदर और गांव के अंदर हुआ है. तर पीओके जवळच्या सालोत्री गावामध्ये नागरिक आता आपापल्या घरी परतले आहेत. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते गाव सोडून गेले होते, मात्र आता ते पुन्हा आपल्या गावी परततायत. दहशतवाद मुक्त झाल्यानंतर शस्त्रसंधीनंतर वातावरण आता मोकळा श्वास घेत आहे आणि हे आपण हे नागरिक गावी परततायत त्यावरून पाहू शकतो. भारताविरुद्ध अण्वस्त्र हल्ल्याच्या बढाया मारणाऱ्या पाकिस्तानची आता अखेर अवस्था खरी कंगाल झाली आहे. गेल्या जवळपास 1.5 वर्षामध्ये सौदी अरबनं असे 5,000 पाकिस्तानी भिकारी त्यांच्या देशातून हाकलून लावले आहेत. त्याचसोबत इतर देशांनी सुद्धा त्यांच्या देशातून पाकिस्तानी भिकाऱ्यांना अगदी हद्दपार करायला सुरुवात केली असं दिसतंय. पाकिस्तान सरकारनं गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी संसदेत डेटा सादर केला. त्यामध्ये भीक मागण्याच्या आरोपाखाली परदेशातून किती पाकिस्तानींना परत पाकिस्तानात पाठवण्यात आलंय हे समोर आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट आता उघडकीस आलाय. 8647 कोड वापरून केलेल्या कटाची FBI नं चौकशी सुरू केली. या प्रकरणी FBIचा माजी संचालक जेम्स कोमी संशयाच्या भुवयार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारात ट्रम्प थोडक्यात बचावले होते. दरम्यान यावरून US नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टरची तुलसी गबाड यांनी ट्विट केलं होतं आणि त्याला जेम्स कोमी यांनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया. जेम्स कोमी यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि तुरुंगात टाकलं पाहिजे. माजी FBI संचालकांनी अनेक गुंडांवर खटला चालवला आहे. गुंड काय करू शकतात हे त्यांना माहिती आहे. ट्रम्प यांच्यावर आताही 2दा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. ट्रम्प यांना कोमी यांनी दिलेल्या धमकीच्या चौकशीचा आमचा आढावा आहे. आता ह्याचं प्रत्युत्तर काय देतंय पाहूया. आज समुद्रकिनाऱ्यावर फिरताना पाहिलेला काही शंखांचा फोटो पोस्ट केला होता. मला वाटलं होतं की तो एक राजकीय संदेश असावा. मला कल्पना नव्हती की काही लोक त्या आकड्यांचा संबंध हिंसाचाराशी जोडतील. माझ्या मनात कधीच हे आलं नाही, मात्र मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोधच करतो आणि म्हणून मी पोस्ट काढून टाकली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या UAE दौऱ्यादरम्यान आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत झालंय. यावेळी तिथल्या पारंपरिक आणि संगीत, नृत्य आणि सैन्य संचलनाद्वारे त्यांचं आदरातिथ्य सुद्धा करण्यात आलं. तिथल्या अनोख्या स्वागत पद्धतीचा हा व्हिडिओ पाहून सध्या सगळीकडे चर्चा रंगलेल्या आहेत. सोशल मीडियावर हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो. काश्मीर मुद्द्यावर आता मध्यस्थी फेटाळल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय आणि ट्रम्प यांचा निर्णय त्यांच्याच अंगलट कसा येऊ शकतो यावरचा हा स्पेशल रिपोर्ट आहे. In the world, it's very hard to sell into India. Now you got to build us. We're not interested in you building in India. ऐकलत, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ॲपलनं भारतात कंपनी सुरू करू नये असं आवाहनच डोनाल्ड ट्रम्पनं ॲपलचे CEO टिम कुक यांना केलंय.
खरं तर ॲपल कंपनीच्या आयफोन, आयपॅड आणि मॅकचं उत्पादन हे प्रामुख्यानं चीन, भारत आणि व्हिएतनाममध्ये होतं. त्यात चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेलेत. त्यामुळेच ॲपल कंपनीनं भारतात आयफोन निर्मितीचे कारखाने उभे करण्याचं ठरवलं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ॲपलचे CEO टिम कुक यांना भारतात कारखाने उभे करू नका असं आवाहन केलंय. मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेचा अमेरिकेला कसा फटका बसू शकतो पाहूयात. चीन अमेरिका संबंध ताणले गेल्यानं भारत हाच उत्पादनासाठी उत्तम पर्याय. 100 पैकी 20 आयफोनचं भारतात उत्पादन. भारतातून 1.5 लाख कोटींच्या ॲपल उत्पादनांची निर्यात. भारतात 1,20,00,000 ॲपलचे ग्राहक. भारतीय बाजारातून अमेरिकेचा 42.2 अब्ज डॉलरचा व्यवसाय. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांची इच्छा भारतानं फेटाळून लावल्यानंच डोनाल्ड ट्रम्प ॲपल कंपनीच्या माध्यमातून उट्टे काढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ट्रम्प यांना उघडं पाडण्यासाठी भारतानं आता टॅरिफ संदर्भात कडक धोरण आखण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इट्स अ व्हेरी सिरियस सजेशन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ US, आणि याला आपण लाईटली घेऊन चालणार नाही. कारण हा मेसेज फक्त ॲपल कंपनीसाठी नसून हा इतर कंपन्यांसाठी सुद्धा लागू पडतो आणि दुसऱ्या कंपन्या सुद्धा तितक्याच सिरियसली ह्या सजेशनकडे बघणार आहेत. USनी ही डिमांड केली आहे की तुम्ही टॅरिफ कमी करा. उद्या दुसऱ्या कंट्री पण अशाच आपल्याला मागू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी एक धोरण ठरवावं लागेल की आमच्या टॅरिफचं हे धोरण आहे. भारताचे अमेरिकेसोबत सामरिक संबंध चांगले नसले तरी व्यापारी संबंध मजबूत आहेत. मात्र ॲपल संदर्भात ट्रम्प यांच्या आगाऊपणामुळे भारत अमेरिका यांचे संबंध बिघडण्याची शक्यताच अधिक आहे. दुसरीकडे खुद्द न्यूयॉर्क टाइम्सनंच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई झाल्याचं दिसतंय अशी जाहीर टिप्पणी केली. त्यामुळेच लोकप्रियतेचे डोहाळे लागलेल्या ट्रम्प यांना आता ओबामांचाही रेकॉर्ड मोडायचा आहे आणि त्यामुळेच त्यांनी मध्यपूर्व शांत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र टॅरिफवरून युटर्न घ्यावा लागलेल्या ट्रम्प यांची मध्यपूर्व आशियात डाळ शिजणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढे राजकीय बातम्यांचा आढावा घेऊया. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. कारागृहामध्ये शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक साम टीव्हीच्या हाती लागले. संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केलाय. बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचं या पुस्तकात म्हटलंय. अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहांची कशी मदत केली याबाबत संजय राऊतांनी या पुस्तकात सांगितलंय. मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांच्या पुस्तकाची खिल्ली उडवली आहे. बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही असं म्हणत नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून संजय राऊतांनी मोदी शहांवर संदर्भात काही मोठे गौप्यस्फोट केले होते. याच संदर्भात फडणवीसांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे. कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही. ते कोण आहेत? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? बातमी मोठी आहे कारण कोणत्याही युती आघाडीच्या भरवशावर राहू नका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसेचा आढावा बैठका सुरू आहेत आणि कार्यकर्ते युती किंवा आघाडीबाबत संभ्रमात आहेत. अशात कार्यकर्त्यांचा घोळ थांबवण्यासाठी राज ठाकरे यांचे स्वतंत्र तयारीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत.
तर राज ठाकरेंनी युतीसंदर्भात केलेल्या या विधानानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे असं राऊत म्हणालेत. तर ठाकरे गटातल्या लोकांना ही युती नको आहे असा दावा शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. तुम्हाला काहीच माहीत नाहीये काय घडता येते असं मी नेहमी म्हणतो. तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता. प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते. ती पटकथा लवकर समोर येईल. स्क्रीन प्ले. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय. जर असं त्यांच्या मनात पहिले जर नसतं किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडलेली नव्हती. परंतु पुत्रप्रेमासाठी त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यावेळेला नाविलाज असं केलेली ती तडजोड आहे, म्हणून हे एकत्र येणार नाहीत.